जय हिंद मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या या SPS इन्फो यूट्यूब चॅनलवर। आपण ज्या क्षणाची इतक्या आतुरतेने प्रतीक्षा करत होतो ती प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण आजपासून पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत मित्रांनो। तर तुम्ही इथे पाहू शकता की कोणत्या पदासाठी किती जागा आहेत। पोलीस शिपाईसाठी 9373, सोबतच पोलीस बॅट्समन या दोन्ही मिळून 9373, पोलीस शिपाई वाहन चालक यांच्यासाठी 1576, पोलीस शिपाई SRPF 3441, कारागृह शिपाई 1800। तर मित्रांनो, तुम्ही सर्वकडे पाहिलं असेल, ऐकलं असेल की 17,000 पदांची भरती आहे, पण असं नाही मित्रांनो। ही भरती 16,190 जागेची आहे। तुम्ही इथे पाहू शकता, समोर तुम्ही पाहू शकता की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत। त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, याच्या अगोदरच्या भरतीमध्ये ते आधार कार्ड मागितलं नव्हतं, त्यांनी आधार कार्ड लिंक नव्हतं करायला सांगितलं। आता आधार कार्ड लिंक करायचं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही ही चूक करू नका मित्रांनो की एका पदासाठी 2-2 फॉर्म टाकणे, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 2-2 फॉर्म किंवा 3-3 फॉर्म टाकणे, अशी चूक करू नका मित्रांनो, कारण की तुम्हाला मग परीक्षेच्या बाहेर करतील ते। तर तुम्हाला SRPF, पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, बॅट्समन अशा वेगवेगळ्या पोस्टसाठी तुम्ही वेगवेगळे फॉर्म भरले तर चालतील मित्रांनो। वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळे तुम्ही 5 फॉर्म भरू शकता, पण वेगवेगळ्या पोस्टसाठी, एकाच पोस्टसाठी तुम्ही 2 फॉर्म भरू शकत नाही। ही चुकूनही करू नका। तर मित्रांनो, इथे बघा, तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई SRPF, कारागृह शिपाई यांच्यासाठी 12वी पास पाहिजे। त्याच्यानंतर पोलीस बॅट्समनसाठी 10वी पास पाहिजे। इथे शारीरिक पात्रता दिलेली आहे मित्रांनो, हे तुम्ही इथे पाहू शकता। इथे त्याच्यानंतर शारीरिक परीक्षा दिलेली आहे। मुलांसाठी 1600 मीटर, मुलींसाठी 800 मीटर, त्याच्यानंतर 100 मीटर एक्स्ट्रा, आणि मुलींसाठी सुद्धा 100 मीटर एक्स्ट्रा, आणि त्याच्यानंतर गोळाफेक। तर मित्रांनो, याची फॉर्म भरायची लास्ट डेट आहे 31 मार्च 2024। तर 1-2 दिवस थांबून जा, 1-2 दिवसानंतर तुम्ही तुमचे फॉर्म भरा मित्रांनो। त्याच्या अगोदर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचं आहे ते तुम्ही आधी सगळी इन्फॉर्मेशन काढा, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने फॉर्म भरा। डोकं शांत ठेवून फॉर्म भरा मित्रांनो, कोणती चूक करू नका फॉर्म भरताना। इथे तुम्ही तुमचे एज पाहू शकता की कोणत्या पोस्टसाठी किती एज आहे, आणि तुम्हाला फी लागणार आहे मित्रांनो। खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 350 रुपये अशी फी आहे मित्रांनो। तर तुम्ही वेगवेगळ्या पोस्टसाठी 5 फॉर्म असे तुम्ही हे भरू शकता। खूप चांगली संधी आहे मित्रांनो, ही संधी जाऊ देऊ नका। जितका प्रयत्न होईल तितका प्रयत्न करा, आणि एक पोस्ट यावर्षी घेऊनच घ्या मित्रांनो। तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्कीच सांगा मित्रांनो। जय हिंद।